विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये 12वी तत्वज्ञानाचे 3 प्रकरण पूर्ण केलेले आहेत। आजच्या तासिकेमध्ये आपणास आपले 4थे प्रकरण कळते कसे, हाऊ डू वी नो, या प्रकरणाला आपणास आजच्या तासिकेत सुरुवात करायची आहे। आपल्या 4थ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, प्रकरण आपले हे 4थे आहे। या प्रकरणाचे शीर्षक आहे कळते कसे। कळते कसे असे आपल्या प्रकरणाचे शीर्षक आहे। याला आपण इंग्रजीत जर म्हणायचं असेल तर हाऊ डू वी नो असं म्हणता येईल। आता कळते कसे हे प्रकरणाचे आपले शीर्षक आहे। कळते कसे या शीर्षकाकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की या प्रकरणामध्ये आपणास ज्ञानाशी संबंधित कळणे, ज्ञान होणे, माहीत होणे, अवगत होणे, म्हणजे या प्रकरणामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये कळते कसे या प्रकरणामध्ये आपणास प्रामुख्याने ज्ञानाशी संबंधित गोष्टींचा, मग ते ज्ञानाचे प्रकार असतील, ज्ञान मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग असतील किंवा ज्ञानासंबंधी वेगवेगळ्या भारतीय दर्शनांची मते किंवा ज्ञानासंबंधी वेगवेगळ्या पाश्चात्य विचारवंतांची मते यांचा अभ्यास या प्रकरणात आहे। ही सहज लक्षात येणारी गोष्ट आहे। मग ज्ञानासंबंधी या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मनुष्य जातीचे ज्ञान, मानवाचे ज्ञान हे काळानुसार, काळाबरोबर अधिक सखोल, विस्तृत, सूक्ष्म होत गेलेले दिसून येते आणि मनुष्याने प्राप्त केलेल्या ज्ञानामध्ये सातत्याने सतत नवीन काहीतरी भर पडत असलेली आपणास दिसून येते। प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मानव जातीचे ज्ञान हे काळाबरोबर अधिक सखोल होत गेलेले आहे, हे काळाबरोबर अधिक विस्तृत होत गेलेले आहे, हे काळाबरोबर अधिक सूक्ष्म होत गेलेले आहे आणि त्याचसोबत सातत्याने मानवाने मिळवलेल्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाची भर पडत असलेली आपणास दिसून येते। मानवाला असणारी जाणीव इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे करते। इतर सजीवांच्या ठिकाणी आपल्याला जाणीव असलेली दिसून येते, परंतु मानवाच्या ठिकाणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असणारी गोष्ट कोणती आहे की मानवाला असणारी जाणीव ही इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे करते। या द्विस्तरीय जाणीवेमुळे मानवाला इतर सजीवांप्रमाणे ज्ञान तर असतेच, पण त्याचबरोबर आपल्याला ज्ञान असण्याचीही जाणीव असते। त्यामुळेच ज्ञान ही संकल्पना त्याच्या ज्ञानाचा विषय होऊ शकते। इतर सजीवांच्या ठिकाणी, इतर प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव आहे, परंतु मानवाच्या ठिकाणी त्या जाणीवेचीही जाणीव आहे।
या जाणीवेची ही जाणीव असणे म्हणजे या द्विस्तरीय जाणीवेमुळेच मानवाला इतर सजीवांप्रमाणे ज्ञान तर असतेच, पण त्याचबरोबर ज्ञान असण्याचीही, की आपल्याला ज्ञान आहे, आपल्याजवळ ज्ञान आहे, आपण ज्ञान प्राप्त केलेले आहे, त्या ज्ञान असण्याचीही जाणीव मानवाला असते. त्यामुळेच ज्ञान ही संकल्पनाच त्याच्या ज्ञानाचा विषय होऊ शकते. तत्त्वज्ञानामध्ये ज्या शाखा आहेत, सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा, सौंदर्यमीमांसा, नीतिमीमांसा, अशा ज्या तत्त्वज्ञानाच्या आपल्या शाखा आहेत, त्यात तत्त्वज्ञानाची ज्ञानमीमांसा ही जी शाखा आहे, ती तत्त्वज्ञानाची ज्ञानमीमांसा ही शाखा ज्ञानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची चिकित्सा करते. तत्त्वज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, सत्तामीमांसा आहे ज्याचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणात केला, ज्ञानमीमांसा आहे ज्याचा अभ्यास आपण आता करत आहोत, सौंदर्यमीमांसा आहे, नीतिमीमांसा आहे, अशा वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या शाखा आहेत. त्यापैकी तत्त्वज्ञानाची ज्ञानमीमांसा ही शाखा ज्ञानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची, ज्ञानासंबंधी जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, अशा ज्ञानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची चिकित्सा करत असते. ती प्रश्न कोणती आहेत? की ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाच्या संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे? ज्ञानाच्या वेगवेगळ्या असलेल्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? ज्ञान मिळवण्याची, ज्ञान प्राप्त करून घेण्याची साधने किंवा प्रमाणे कोणती आहेत? ज्ञानाचे समर्थन कसे करावयाचे? सत्य म्हणजे काय? असे ज्ञानासंबंधी जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, अशा अनेक प्रश्नांचा विचार भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानात केलेला दिसून येतो. की ज्ञान म्हणजे काय? ज्ञानांच्या संकल्पनांमध्ये ज्या ज्ञानासंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यामध्ये नेमका काय फरक आहे? ज्ञान मिळवण्याची साधने किंवा प्रमाणे किंवा मार्ग कोणती आहेत? ज्ञानाचे समर्थन कसे करावयाचे? सत्य ज्ञान म्हणजे काय? अशा ज्ञानाशी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांचा विचार, अनेक प्रश्नांचा अभ्यास भारतीय तत्त्वज्ञानातही केलेला आहे आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानातही केलेला आहे. त्यात आपण सर्वप्रथम भारतीय तत्त्वज्ञानातील ज्ञानमीमांसा अभ्यासूया. कोणत्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आपल्याला? भारतीय तत्त्वज्ञानातील ज्ञानमीमांसा. मीमांसा म्हणजे स्पष्टीकरण, विश्लेषण, वेगवेगळी मते, सिद्धांत ज्ञानासंबंधी. भारतीय तत्त्वज्ञानातील ज्ञानमीमांसा काय आहे, कोणते विचार मांडलेले आहेत, याचा अभ्यास आपण आजच्या तासिकेत करूया. आता दररोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्ञान हा शब्द खूप काटेकोरपणे वापरतो असे नाही. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्ञान हा जो शब्द उपयोगात आणत असतो, तो ज्ञान हा शब्द आपण अतिशय काटेकोरपणे उपयोगात आणतो असे नाही. कारण आपली मते, धारणा, समजुती यांना सुद्धा आपण ज्ञान ही संज्ञा वापरत असतो. आपली जी वेगवेगळी मते आहेत, एखाद्या गोष्टीशी संबंधित, एखाद्या घटनेशी संबंधित आपली वेगवेगळी असणारी मते, आपल्या धारणा, आपल्या समजुती यांनासुद्धा आपण ज्ञान ही संज्ञा वापरतो. त्यामुळे ज्ञान हा शब्द व्यक्ती, सामान्य व्यक्ती अतिशय काटेकोरपणे उपयोगात आणतो असे नाही. परंतु तात्विक दृष्टिकोनातून जर पाहिले
तात्विक दृष्टीने पाहता, तात्विक दृष्टिकोनातून पाहता हा वापर प्रत्येक वेळी योग्य ठरत नाही. की ज्यावेळेस आपण ज्ञान हा शब्द आपल्या वेगवेगळ्या मतांच्या संदर्भात उपयोगात आणतो, आपल्या वेगवेगळ्या धारणांच्या संदर्भात उपयोगात आणतो, आपल्या वेगवेगळ्या समजुतीच्या संदर्भात ज्ञान हा शब्द उपयोगात आणतो, तेव्हा तात्विक दृष्टिकोनातून हे योग्य ठरत नाही. तात्विक दृष्टीने पाहता ज्ञान या शब्दाचा प्रत्येक वेळी केला गेलेला दैनंदिन जीवनातील उपयोग हा योग्य ठरत नाही. कारण आपल्याला ज्ञान आहे असे वाटणे, आपल्याला ज्ञान आहे असे वाटणे आणि खरोखरच ज्ञान असणे यात फरक आहे. मी काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, की ज्ञान हा शब्द आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जो उपयोगात आणत असतो तो वेगवेगळ्या मतांसंबंधी, धारणांसंबंधी, समजुतीसंबंधी तो तात्विक दृष्टिकोनातून योग्य ठरत नाही. कारण आपल्याला ज्ञान आहे असे वाटणे आणि खरोखरच ज्ञान असणे या दोन गोष्टींमध्ये, ज्ञान आहे असे वाटणे आणि खरोखरच ज्ञान असणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपल्याला जे वाटते, आपल्याला जे समजते ते खरेच असते असे नाही. आपल्याला जे वाटते, आपल्याला जे समजते ते खरेच आहे, ते सत्यच आहे असे नाही. ते जर खरे नसेल, आपल्याला जे वाटते, आपल्याला जे समजते ते जर खरे नसेल तर मग त्याला ज्ञान म्हणणे चुकीचे ठरेल. त्याला ज्ञान म्हणता येत नाही. की आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे समजतं ते जर खरे नसेल, ते जर सत्य नसेल तर आपल्या वाटण्याला, आपल्या समजण्याला आपण ज्ञान असे म्हणू शकत नाही. कारण ज्ञान असे म्हणणे त्याला चुकीचे ठरते. तत्त्वज्ञानामध्ये सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्ञान हा शब्द कसा वापरतो आणि तत्त्वज्ञानात कसा उपयोगात आणला जातो. मग ज्ञान म्हणजे नेमके काय याची व्याख्या याच्यातून हळूहळू बाहेर येईल. की तत्त्वज्ञानामध्ये सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला जातो. की जे ज्ञान सत्याच्या कसोटीला उतरेल, जे ज्ञान सत्याच्या कसोटीवर आपल्याला पारखून पाहता येईल, त्याची चिकित्सा करता येईल सत्याच्या कसोटीवर, त्याच ज्ञानाचा अभ्यास तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. म्हणजे सत्याच्या कसोटीला उतरणाऱ्या अशा ज्ञानाला, जे ज्ञान सत्याच्या कसोटीवर उतरते, कशाच्या? सत्याच्या कसोटीवर उतरते, सत्याच्या कसोटीवर उतरते, त्या ज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रमा असे म्हटले जाते. त्या ज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये काय म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो? प्रमा असे म्हटले जाते. प्रमा ही संज्ञा त्याच्यासाठी वापरली जाते. प्रमा ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? की जे ज्ञान सत्याच्या कसोटीला उतरते ते ज्ञान म्हणजे कोणते? प्रमा होय, असे भारतीय तत्त्वज्ञानात मांडलेले मत आहे. ज्ञान हा शब्द आपण जे काही ग्रहण करतो, जे काही आत्मसात करतो त्याच्यासाठी उपयोगात आणला जातो. ज्ञान हा शब्द कशासाठी उपयोगात आणला जातो? आपण जे काही ग्रहण करतो, आपण जे काही आत्मसात करतो त्याच्यासाठी ज्ञान हा शब्द उपयोगात आणला जातो. इंद्रिय अनुभव, बुद्धी, स्मृती, शब्द अशा अनेक मार्गांनी आपण जगाला जाणून घेत असतो. आपल्या सभोवताली असलेले जग, विश्व, याला आपण इंद्रिय अनुभवांच्या साह्याने, बुद्धीच्या साह्याने, स्मृतीच्या साह्याने आणि शब्द अशा अनेक मार्गांनी आपल्या सभोवताली असलेल्या जगाला आपण जाणून घेत असतो, त्याच्याविषयी माहिती मिळत असतो, त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेत असतो. पण प्रत्येक वेळी आपल्याला जग जसे जाणवते
जग जसे दिसते, जग जसे कळते तसेच ते असते असे नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला जे जाणवणारे जग आहे, आपल्याला दिसणारे जे जग आहे, आपल्याला कळणारे जे जग आहे, ते जग तसेच असते असे नाही. आपणास जे काही कळले आहे, आपणास जे काही माहीत झाले आहे, ते खरे की खोटे, ते सत्य की असत्य याची पडताळणी, याची तपासणी केलेली नसली तरी भारतीय परंपरेमध्ये त्याला ज्ञान म्हटले जाते. याची सत्यता, ते खरे की खोटे, सत्य की असत्य याची पडताळणी, याची तपासणी केलेली नसली तरी भारतीय परंपरेमध्ये त्याला काय म्हटले जाते? ज्ञान म्हटले जाते. अशा तपासणीनंतर की आपण या जगासंबंधी मिळवलेले जे ज्ञान आहे, आपल्याला या जगासंबंधी जे जाणवलेले ज्ञान आहे, कळलेले ज्ञान आहे, त्याची सत्यता प्रस्थापित झाल्यानंतर, कशाची? ज्ञानाची. काय प्रस्थापित झाल्यानंतर? सत्यता प्रस्थापित झाल्यानंतर त्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रमा असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रमा. सत्याच्या कसोटीवर उतरणारे, सत्यता प्रस्थापित होणारे, म्हणजे ते ज्ञान, आपण जगासंबंधी मिळवलेले ज्ञान खरे की खोटे, सत्य की असत्य, अशा तपासणीनंतर ज्याची सत्यता प्रस्थापित होते त्याला प्रमा असे म्हटले जाते. ज्याची सत्यता प्रस्थापित होते त्याला काय म्हटले जाते? प्रमा असे म्हटले जाते. कुठं? भारतीय परंपरेमध्ये त्याला प्रमा अशी संज्ञा वापरण्यात आलेली आहे. आता एखादी वस्तू जशी आहे, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू जशी आहे तशी कळणे, एखादी गोष्ट, एखादा पदार्थ, एखादी घटना, एखादी वस्तू जशी आहे तशी कळणे, त्या आकलनात कुठल्याही चुका नसणे. त्या आकलनात म्हणजे माहीत करून घेणे, आकलन होणे, माहीत होणे. एखादी वस्तू जशी आहे तशी कळणे, त्यासोबत त्या आकलनात कुठल्याही चुका नसणे, म्हणजे त्या वस्तूची काय असणे होय? प्रमा असणे होय. म्हणजे काय? त्या वस्तूची काय असणे होय? प्रमा असणे होय. कधी? की एखादी वस्तू जशी आहे तशी कळणे, त्याचसोबत त्या आकलनामध्ये त्या वस्तूशी संबंधित आपण जे काही आकलन करून घेतलेले आहे, जे काही समजून घेतलेले आहे, त्या आकलनामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नसणे, म्हणजे त्या वस्तूची काय असणे होय? त्या वस्तूची प्रमा असणे असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला प्रमा प्राप्त होते, ज्या व्यक्तीला प्रमा प्राप्त होते, त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला काय प्राप्त होते विद्यार्थी मित्रांनो? प्रमा प्राप्त होते, त्या व्यक्तीला प्रमाता असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला काय म्हटले जाते? प्रमाता असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीला प्रमा प्राप्त होत असते, ज्या ज्ञानाची सत्यता प्रस्थापित झालेली असे ज्ञान प्राप्त होत असते, त्याला काय म्हटलं जातं? प्रमाता असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला प्रमा प्राप्त होते त्या व्यक्तीला प्रमाता असे म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी थोडंसं या विधानांकडे लक्ष द्या. आणि ज्या साधनांनी प्रमेची प्राप्ती होते, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, ज्या साधनांनी प्रमेची प्राप्ती होते त्यांना प्रमाण असे म्हटले जाते. ज्या साधनांनी प्रमेची प्राप्ती होते त्याला प्रमाण असे म्हटले जाते. त्याला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो? प्रमाण असे म्हटले जाते. ज्याचे ज्ञान होते त्याला प्रमेय असे म्हटले जाते. लक्षात घ्या, इथं खूप संज्ञा आलेल्या आहे. प्रमा, प्रमाता, प्रमाण, आणि आता चौथी संज्ञा सांगतोय प्रमेय. ज्याचे ज्ञान होते, आता ही वस्तू आहे,
याचे ज्याचे ज्ञान होते त्याला प्रमेय म्हटले जाते. ज्याचे ज्ञान होते, ज्याचे ज्ञान होते त्याला आपण जी संज्ञा वापरतो ती संज्ञा आहे प्रमेय. ज्याचे ज्ञान होते त्याला प्रमेय असे म्हणतात. मनुष्याशिवाय, मनुष्याखेरीज इतर सर्वच सजीवांना ज्ञान होते. मनुष्याखेरीज, मनुष्याशिवाय इतर सर्वच सजीवांना ज्ञान होते. कारण त्यांना इंद्रिय संवेदन होत असते. त्यांना काय, इतर सजीवांना काय होत असते विद्यार्थी मित्रांनो? इंद्रिय संवेदन होत असते. परंतु फरक कसा आहे तो पाहता इथं. परंतु मिळालेले ज्ञान, चूक की बरोबर, परंतु मिळालेले ज्ञान सत्य की असत्य याचे मूल्यमापन केवळ मनुष्यालाच करता येते. ज्ञान सर्व सजीवांना होतं, परंतु जे प्राप्त केलेले ज्ञान आहे, मिळवलेले ज्ञान आहे, अवगत केलेले ज्ञान आहे, ते मिळवलेले ज्ञान चूक आहे की बरोबर आहे, सत्य आहे की असत्य आहे, याचे मूल्यमापन फक्त आणि फक्त मनुष्यालाच करता येते. मनुष्याशिवाय इतर सजीवांना मिळवलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन करता येत नाही. याचा अर्थ प्रमेयची प्राप्ती फक्त आणि फक्त कोणाला होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर आहे. प्रमेयची प्राप्ती फक्त आणि फक्त मनुष्यालाच होऊ शकते, इतर सजीवांना होऊ शकत नाही. कारण मिळवलेले ज्ञान चूक आहे की बरोबर आहे, सत्य आहे की असत्य आहे, याचं मूल्यमापन केवळ मनुष्यच करू शकतो. म्हणून प्रमेयची प्राप्ती ही फक्त आणि फक्त मनुष्यालाच होते. मर्यादित अर्थाने सर्व सजीवांना ज्ञाता म्हणता येईल. मर्यादित अर्थाने सर्व सजीवांना काय म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो? ज्ञाता म्हणता येईल. पण मनुष्यालाच केवळ आपण प्रमाता म्हणू शकतो. मनुष्यालाच केवळ काय म्हणू शकतो? प्रमाता म्हणू शकतो. कारण मनुष्यच हा प्राणी असा आहे की जो मिळवलेले ज्ञान हे सत्य आहे की असत्य आहे याची तपासणी करतो, याचे मूल्यमापन करतो, याची चिकित्सा करतो. ज्ञान मिळवलेले, प्राप्त केलेले ज्ञान सत्य की असत्य, चूक की बरोबर याची तपासणी केवळ आणि केवळ मनुष्यच करतो. म्हणून या ठिकाणी सजीवांना ज्ञाता म्हणता येईल, पण त्यांना प्रमाता म्हणता येत नाही. तर प्रमाता ही संज्ञा फक्त मनुष्यालाच लावता येऊ शकते. प्रमाता ही संज्ञा फक्त मनुष्याच्याच संदर्भात उपयोगात आणली जाऊ शकते. म्हणजे केवळ मनुष्यालाच प्रमाता असे आपण संबोधू शकतो. मनुष्याला असणाऱ्या जैविक, बौद्धिक, लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो? मनुष्याच्या ठिकाणी ज्या जैविक, बौद्धिक, भावनिक, भाषिक क्षमता आहेत. मी काय म्हणतोय पहा विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याला असणाऱ्या जैविक, बौद्धिक, भाषिक क्षमतांमुळे मनुष्याला इंद्रिय संवेदन, तर्क, शब्द अशा विविध ज्ञान साधनांद्वारे किंवा प्रमाणांद्वारे प्रमेयची प्राप्ती करून घेता येते. प्रमेयची म्हणजे सत्य ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. प्रमेयची प्राप्ती व्यक्ती कशाच्या सहाय्याने करून घेतो? मनुष्य कशाच्या सहाय्याने करून घेतो? कोणत्या कारणामुळे मनुष्याला प्रमेयची प्राप्ती होते? कोणत्या कारणामुळे मनुष्यालाच प्रमाता असं म्हटलं जातं? तर मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी जैविक क्षमता आहे, मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी बौद्धिक क्षमता आहे, मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी भाषिक क्षमता आहे, जी आपणास इतरांच्या ठिकाणी, इतर सजीवांच्या ठिकाणी दिसत नाही.
तर या मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या जैविक, बौद्धिक, भाषिक क्षमतांमुळे मनुष्याला इंद्रिय संवेदन, तर्क, शब्द अशा वेगवेगळ्या ज्ञानसाधनांद्वारे किंवा प्रमाणाद्वारे प्रमेची प्राप्ती करून घेता येते. अशा पद्धतीने प्रमाता आणि प्रमेय या संज्ञा आपण पाहिले. आता भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रमाण विचार जो आहे, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानातील असणारा, ज्ञानमीमांसेतील असणारा प्रमाण विचार हे ज्ञानमीमांसेच्या केंद्रस्थानी आहे. भारतीय तत्त्वज्ञानात प्रमाण विचार ज्ञानमीमांसेच्या केंद्रस्थानी आहे. योग्य ती साधने वापरल्याशिवाय प्रमेयची निष्पत्ती होऊ शकत नाही. योग्य ती साधने वापरल्याशिवाय, कशासाठी? ज्ञान साधने. योग्य ती ज्ञान साधने वापरल्याशिवाय प्रमेयची निष्पत्ती प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे प्रमेयची निष्पत्ती होते अशी कोणती साधने आहेत? कारण जोपर्यंत आपण योग्य ज्ञान साधनांचा वापर करणार नाही तोपर्यंत प्रमेयची निष्पत्ती होत नाही. त्यामुळे प्रमेयची निष्पत्ती होते अशी कोणती साधने आहेत की कोणत्या साधनातून प्रमेयची निष्पत्ती करू शकतो? ती साधने किती आहेत? त्या साधनांचे स्वरूप काय आहे? त्या साधनांचा परस्परांशी काय संबंध असतो? याचे चिंतन भारतीय दर्शनांमध्ये केलेले आपणास दिसून येते की ज्ञानासंबंधी योग्य साधनांचा वापर केल्याशिवाय प्रमेयची निष्पत्ती होत नसल्यामुळे ती प्रमेयची निष्पत्ती करणारी साधने कोणती आहे, ती साधने किती आहे, त्या साधनांचे स्वरूप काय आहे, त्या साधनांचा परस्पराशी संबंध काय असतो, याचं चिंतन, याचा अभ्यास, याचा उहापोह भारतीय दर्शनांमध्ये केलेला आपणास दिसून येतो. प्रमेयचे साधन म्हणजे प्रमाण. लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, प्रमेयचे साधन म्हणजे प्रमाण या संकल्पनेचा केवळ एक अर्थ आहे. प्रमेयचे साधन म्हणजे प्रमाण हा या संकल्पनेचा केवळ एक अर्थ आहे. प्रमेयचे साधन म्हणजे प्रमाण, प्रमेयचे साधन म्हणजे प्रमाण हा या संकल्पनेचा एकमेव अर्थ आहे. त्याचसोबत प्रमाण म्हणजे प्रमेयचे प्रकार होय. प्रमाण म्हणजे प्रमेयचा प्रकार होय. बौद्ध, भारतीय दर्शनांपैकी बौद्ध आणि जैन दर्शनांनी प्रमाण या संकल्पनांचा हा अर्थ स्वीकारलेला दिसून येतो. कोणता? की प्रमाण म्हणजे काय? प्रमेयचे प्रकार. प्रमाण म्हणजे प्रमेयचे प्रकार हा अर्थ कोणत्या दर्शनांनी स्वीकारला? बौद्ध आणि जैन या दर्शनांनी स्वीकारलेला आहे. त्यांच्या मते आपल्याला ज्ञानाच्या प्रक्रियेत साधन आणि त्याचे फल असा फरक करता येत नाही. कोणाच्या मते? बौद्ध आणि जैन या दोन दर्शनांच्या मते आपल्याला ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानाचे साधन आणि त्याचे फल असा फरक करता येत नाही. त्यापेक्षा आपल्याला जे ज्ञान मिळते त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार वर्गीकरण केल्यास ज्ञान म्हणजे काय ते अधिक स्पष्टपणे समजते. या वर्गीकरणातून ज्ञानाचे किंवा प्रमेयचे जे प्रकार होतात तीच प्रमाणे. मग कोणती? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादी प्रमेयचे प्रकार आहेत असे जैन आणि बौद्ध दर्शनाचे मत आहे.
प्रमाण या संकल्पनेचा तिसरा अर्थ काय आहे की प्रमाण या संकल्पनेचा तिसरा अर्थ म्हणजे पुरावा किंवा समर्थन. पुरावा किंवा समर्थन, पुरावा समर्थन किंवा ज्ञानाच्या अधिकृतपणाची हमी होय. ज्ञानाच्या अधिकृतपणाची हमी होय. आपल्याला नेहमीच्या बोलण्यातही मी काय म्हणतो, आपल्याला नेहमीच्या बोलण्यातही तुम्ही म्हणता त्याला प्रमाण काय. आपण ज्यावेळेस नेहमी बोलत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो, त्यावेळेस आपल्या तोंडातून निघणारं हे एक विधान आहे की तुम्ही म्हणता त्याला प्रमाण काय. म्हणजे आपण या ठिकाणी त्याला पुरावा मागत आहोत. तुम्ही म्हणता त्याला प्रमाण काय असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी आपण त्या गोष्टीचा पुरावा काय, जे म्हटलेले आहे ते खरे कशावरून, ते खरे कशावरून. म्हणजे या ठिकाणी हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की प्रमाण संकल्पनेचा हा मूलभूत अर्थ वरील दोन अर्थांशी संबंधित आहे. की तुम्ही म्हणता त्याला प्रमाण काय म्हणजे पुरावा काय. तर या ठिकाणी पहिला आहे प्रमाण म्हणजे प्रमेयचे साधन. लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, प्रमाण म्हणजे प्रमेयचे साधन असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ज्याच्या सहाय्याने प्रमा प्राप्त होते ते, ज्याच्या सहाय्याने प्रमा प्राप्त होते ते असा होतो. आणि दुसरा आहे प्रमाण म्हणजे, प्रमाणाचा दुसरा अर्थ सांगतोय, प्रमाण म्हणजे प्रमेयचा प्रकार. प्रमाण म्हणजे प्रमेयचा प्रकार असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ पुरावा प्राप्त किंवा खात्रीशीर ज्ञानाचा प्रकार. पुरावा प्राप्त किंवा खात्रीशीर ज्ञानाचा प्रकार असा त्याचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करून आपण प्रामुख्याने दोन मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासिकेमध्ये आपण न्यायदर्शनातील प्रमाण विचार याचा अभ्यास करूया. आजच्या तासिकेशी संबंधित आपली काही जर अडचण असेल, काही भाग आपणास समजलेला नसेल, तर आपल्या अडचणी न समजलेल्या गोष्टींशी संबंधित असणारी आपली प्रश्न माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपण मला पाठवावी. आपल्या समस्यांचं नक्कीच समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञान हा विषय सुलभ होत असेल तर आपल्याच एका शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला आपण मोकळ्या मनाने सबस्क्राईबही करावे. आजच्या आपल्या अमूल्य अशा सहकार्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.